नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. बुलेटिनमध्ये स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची अपडेट. मुंबईमधील 5व्या टप्प्यातील निवडणुकीची विशेष जबाबदारी शिंदेंच्या 3 मंत्र्यांवर देण्यात आली आहे. शंभूराज देसाई, उदय सामंत आणि केसरकरांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुसते मंत्रीच नाही तर ठाण्यामधील मुख्यमंत्र्यांच्या जवळचे विश्वासू नगरसेवकांचा सुद्धा यात समावेश असणार आहे. मुंबईमध्ये विविध ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधील नागरिक जिथे राहतात ते राहत असलेल्या ठिकाणी सुद्धा विशेष लक्ष द्यायला त्यांना सांगितलेलं आहे. अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत. पंकज, आपण पाहतोय निवडणुकीची जबाबदारी शिंदेंच्या 3 मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कोणकोणत्या या जबाबदाऱ्या असणार आहेत, त्यांना काय आदेश देण्यात आले? हे मुंबई मिशन सुरू झाल्याचं आपण प्रतीक म्हणू शकतो. मुंबईमध्ये शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील आणि दीपक केसरकर या 3 मंत्र्यांना जे आहे ते सक्रिय होण्याचे आदेश दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या 3 मंत्र्यांवरती जबाबदारी देण्याचं कारण म्हणजे शंभूराज राजे हे पाटणचे आहेत, सातारा भागाचं पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. उदय सामंत रत्नागिरी आणि दीपक केसरकर सिंधुदुर्ग. मुंबईचा लालबाग परळ हा भाग असेल किंवा मग दिलाई रोडचा भाग असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली लोक आहेत आणि ह्या भागामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे मिशन मुंबई त्यांना दिलेलं आहे की त्या भागात राहणारी लोकही त्यांच्या भागातल्या नेत्यांशी जोडलेली असतात. त्यामुळे या माध्यमातून मतदान जे आहे ते आपल्या बाजूला करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या 3 नेत्यांवरती महत्वाची मुंबईची जबाबदारी सोपवलेली आहे. यांच्यावरती एकतर या लोकांचे जे स्थानिक नेते आहेत, त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी संबंधित लोक आहेत, त्यांच्याशी बैठका करून मतदान करण्यासाठी त्यांना आवाहन करणं, गावाला जाऊ नये, मुंबईत राहा आणि मतदान करा असं आवाहन करणं ही महत्वाची त्यांची जी आहे ती स्ट्रॅटेजी असणार आहे. त्यासोबत ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांची अत्यंत निकटची जे काही नगरसेवक आहेत माजी ठाणे महानगरपालिकेचे, त्यांनाही आपापल्या भागामध्ये ऍक्टिव्ह करायला सांगितलेलं आहे. कारण ठाण्याचा पाचपाखाडी असेल, कोपरी असेल किंवा मग शिवाजीनगरचा भाग असेल, पोखरण रोडचा भाग असेल, नितीन कंपनीचा भाग असेल, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातली लोक आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोक आहेत. त्यामुळे कुठेतरी यांना आपल्याकडे खेचून घेणं हा या सगळ्या स्ट्रॅटेजीचा मागचा भाग आहे असं नक्की त्यातून स्पष्ट होतं. नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.